नमस्कार, मी मानसी. न्यूज अनकटच्या पुणे कनेक्ट मध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. पाहुयात पुण्यातील काही महत्त्वाच्या घडामोडी. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत सर्वात हॉट सीटवर ठरलेल्या बारामती विधानसभा मतदारसंघात अजित पवार हे 40,000 मतांनी पराभूत होणार असल्याचा दावा शरद पवार गटाचे नेते उत्तमराव जानकर यांनी केलाय. अजित पवार यांना मत म्हणजे भारतीय जनता पक्षाला मत असल्याचं सांगत त्यांनी बारामतीमधील जनतेने युगेंद्र पवारांना मतदान केल्याचा दावा केलाय. राज्यातील विधानसभा निवडणुकीचा निकाल 23 नोव्हेंबरला येणार आहे. मात्र निकाला आधीच वारजे माळवाडीमध्ये शरद पवार गटाचे उमेदवार सचिन दोडके यांच्या समर्थकांनी दोडके यांची जंगी मिरवणूक काढली असून त्यांच्या विजयाचे पोस्टर देखील सर्वत्र लावण्यात आले. दोडके हे खडकवासला मतदारसंघातील उमेदवार असून सोशल मीडियावर त्यांच्या पोस्टरची जोरदार चर्चा होताना दिसते. चिंचवड विधानसभा मतदारसंघात निकालापूर्वीच महायुतीचे उमेदवार शंकर जगताप यांच्या विजयाचे फलक झळकलेत. पिंपळे गुरव परिसरातील सुदर्शन नगर येथील चौकात राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी नगरसेविका सुषमा तनपुरे यांनी शंकर जगताप यांच्या विजयानिमित्त अभिनंदनाचा फलक लावलाय. नव्या पर्वाचं कणखर नेतृत्व शंकर भाऊ जगताप यांची चिंचवड विधानसभा आमदारपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन अशा आशयाचा हा फलक लावण्यात आलाय. चिंचवड विधानसभा मतदारसंघात सुरुवातीला दिसणारी तिरंगी लढत मात्र दुरंगीत झाल्याचं चित्र दिसतंय. महायुतीचे शंकर जगताप आणि महाविकास आघाडीचे राहुल कलाटे यांच्यात थेट सामना झाला असल्याचं बोललं जातंय. त्यामुळे या मतदारसंघात जगताप पॅटर्न चालणार की कलाटे बाजी मारणार याकडे सर्वांचं राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलंय. चिंचवड विधानसभा मतदारसंघात सरासरी 56% एवढं मतदान झालं असल्याची माहिती निवडणूक विभागाकडून देण्यात आली आहे. वार्षिक समारंभावरून झालेल्या वादातून 9वीतील विद्यार्थ्याचा काचेच्या तुकड्याने गळा चिरण्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. मांजरी भागातील एका शाळेत ही घटना घडली असून या प्रकरणी एका 14 वर्षीय मुलाविरुद्ध हडपसर पोलीस ठाण्यात खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय. या घटनेत 15 वर्षीय मुलगा जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर आज पहाटे 3 वाजता मोठा अपघात झाला. कोंबड्यांची वाहतूक करणाऱ्या एका टेम्पोचा ब्रेक फेल झाल्याने त्याने समोर जात असलेल्या खासगी बस ट्रॅव्हल्सला धडक दिली. त्यामुळे समोरची बस द्रुतगती मार्गालगतच्या 20 फूट खोल खड्ड्यात कोसळली. सुदैवाने अपघातात कोणीही दगावले नाही, परंतु गंभीर आणि किरकोळ असे एकूण 9 प्रवासी जखमी झाले. प्रतिज्ञापत्र, हक्कसोड पत्र अथवा अन्य प्रकारची कागदपत्रे करण्यासाठी 500 रुपयांचे मुद्रांक पत्र वापरण्याचे बंधन राज्य सरकारनं घातलं होतं. परंतु या मुद्रांक पत्रांचा बाजारात तुटवडा निर्माण झाला असून सर्वसामान्य नागरिकांना तो जादा दराने विकत घ्यावा लागतोय. दरम्यान 500 रुपयांचे मुद्रांक पत्र मिळत नसेल तर 100 रुपयांची 5 मुद्रांक पत्रे वापरून आपले काम करणे शक्य आहे, असे येथील नोंदणी आणि मुद्रांक शुल्क विभागाकडून सांगण्यात आलंय. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या कोथरूड शाखेतर्फे देण्यात येणाऱ्या यशवंत वेणू पुरस्काराने प्रसिद्ध अभिनेते संजय मोने आणि प्रसिद्ध अभिनेत्री सुकन्या कुलकर्णी मोने यांचा सोमवारी गौरव केला जाणार आहे. आयोजकांनी याबाबतची माहिती माध्यमांना दिली आहे. वेळ झाली या बातमीसह पुणे कनेक्ट मध्ये इथेच थांबायची. पाहत रहा न्यूज अनकट.